हे बघा सकाळचा छान असा आपला उपमा तयार झालेला आहे। आता उपमा हा मी कसा बनवला ते आपण आता पाहूयात। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आपण करणार आहोत उपीट म्हणजे उपमा। तर त्यासाठी बघा इथे मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। रवा मी भाजून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथे रवा भाजायची काही गरज नाही, पण तुम्ही रवा भाजून घ्या। इथे रवा घेतलेला 1 वाटी, मटार, शेंगदाणे, गाजर, हिंग, मोहरी, ही उडदाची डाळ आहे, हिरव्या मिरच्या, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, किसलेलं अद्रक आहे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आहेत, मीठ आहे, साखर आहे आणि कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तुम्ही उपमा करताना रवा भाजून घ्या, म्हणजे तूप पण घेऊ शकता। तेल आपलं तापलेलं आहे। इथे मी पाव चमचा मोहरी घालते। त्याची डाळ आहे ती पण आपण इथे फोडणीला घालतोय, ती पण 1 चमचा आहे। शेंगदाणे पण घालते, 1 चमचा मोठा शेंगदाणे घेतलेले आहेत। गॅस कमी करते, हिंग घालते, हिंग जरूर घाला। कढीपत्त्याची 2 ते 3 पानं। उपमा करताना तुमच्याकडे उडदाची डाळ नसेल तरी चालतं, आणि तुम्ही उपमामध्ये गाजर, मटार वगैरे पण घालू शकता। मी इथे गाजर मटारचा वापर करणार आहे। तेलामध्ये अशी चांगली आपली ही शेंगदाणे, मोहरी, कढीपत्ता याची चांगली फोडणी बसली पाहिजे। हिरवी मिरची घालूया, कांदा चांगला परतून घ्यायचा। आता आपण यामध्ये थोडेसे हिरवे मटार घालूया। नंतर इथे बघा गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो, सर्व काही आपल्याकडे जर असतील अवेलेबल भाज्या तर घालायच्या, म्हणजे मटार, गाजर वगैरे असं। ह्याला वाफ काढून घेऊया। किसून घेतलेलं अद्रक घालते, मध्ये चांगलं असं तर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया। थोडासा कोथिंबीर घालूया आणि हा भाजून घेतलेला रवा 2 ते 3 मिनिट रवा चांगला असा परतून घेऊया। रवा चांगला आपला इथे भाजला गेलेला आहे। इथे मी 1 वाटी रवा घेतलाय, त्या अंदाजाने मी इथे 1 चमचा मीठ घेतलेला आहे। हे बघा इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे। 1 वाटी रवा घेतला तर इथे मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया। असं आतमध्ये आपण गरम पाणी टाकल्यानंतर लगेच झाकण ठेवलं ना की आपला उपमा म्हणा, शिरा म्हणा, असं चांगला असा फुलल्या जातो। आपण उघडून बघूयात। पाण्याचं प्रमाण अचूक असेल ना तर अगदी मोकळा होतो। 1 वाटी रव्याला 2 वाटी पाणी बरोबर होतं। आता तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही इथे साखर टाकू शकता। साखर टाकली ना की उपम्याची चव पण एकदम भारी लागते। चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा इथे आपला उपमा कसा सुटसुटीत मोकळा झालेला आहे। जर तुम्हाला सुटसुटीत मोकळा उपमा जर नसेल आवडत तर तुम्ही पाण्याचं थोडं प्रमाण वाढवा। हे परफेक्ट आपलं पाण्याचं प्रमाण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। छान असा आपला मऊ लुसलुशीत असा उपमा इथे तयार झालेला आहे, बघू शकता। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मऊ लुसलुशीत असा उपमा आपला इथे झालेला आहे। कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही ते वरून कोथिंबीर पण घेऊ शकता। हे बघा पाहू शकता तुम्ही, सकाळचा आपला हेल्दी नाश्ता इथे तयार झालेला आहे। कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।